हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना. आर्चीज क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत. माझ्याकडे गौराई असतात तर 3 दिवसाचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि फराळीपासून सुरुवात करते. तर मी बनवले करंजा, लाडू, चकल्या, शंकरपाळे, चिवडा असे आयटम बनवले मी 5. त्याच्यानंतर मकर तयार करण्यासाठी मी पाईप आणले आणि त्यांचंच मकर तयार करते मेजरमेंट घेऊन घरीच. आणि माझं थीम होतं की मी झुल्यावर बसवावं महालक्ष्म्यांना आणि पिलवंडांना. तर मग असं डेकोरेशन केलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर बरेच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही बसवलेल्या महालक्ष्म्या कसं हे करता. तर अशी मी हाफ बॉडी घेतलेली आहे महालक्ष्म्यांना आणि जे स्टँड आहे ते पिलवंडांचं आहे, पण मी ते महालक्ष्म्यांना बसण्यासाठी मी ते स्टँड घेतलेलं आहे. आणि लॅगिन आहे, लॅगिनमध्ये कॉटन भरले आणि त्याचे पाय तयार केले. अशा पद्धतीत ती बॉडी तयार करून घेतली. मग त्याला साडी ड्रॅपिंग करत असते मी. आणि हे आहे वाट्या वगैरे ठेवलेले आहेत असे दारात आणि रास मांडलेली कळस महालक्ष्म्यांचं स्वागत करायचं आहे. आणि ते वाट्या जे आहे तर ते ह्याच्यामुळे ठेवत असते मी की ते महालक्ष्म्यांना घरात येताना त्यांना भांड्यांचा, त्यांचा आवाज, खेळांचा आवाज असं यायला हवं म्हणून ते पद्धत आहे आमच्या इकडं, तर ते करत असते मी. सुरुवातीला तुळशीला हळदी कुंकू आणि धूप दीप दाखवलं. त्याच्यानंतर गौरायांचं पण आता हळदी कुंकू वगैरे करून माझ्याकडे बायका पण येत असतात हळदी कुंकाला, पण टायमिंग 5चा होता तर सगळ्यांना घाईच होती. जवळपास आमच्या कॉलनीत बऱ्याच ठिकाणी गौराई असतात, तर त्यामुळे मग माझी मुलगी आणि मी दोघे मिळूनच त्यांचं स्वागत करत आहोत. आणि माझे आहो पण मग बोलायला आहेच, कोण आलं, गौराई आली, कशाच्या पावलांनी आली, सोन्याच्या पावलांनी आली असं म्हणून त्यांचं घरामध्ये एंट्री करायची असते. तर अशा पद्धतीत केलं आम्ही ते. कोण आलं, गौराई आली, कशाच्या पावलांनी आली, सोन्याच्या पावलांनी आली, कोण आलं, गौराई आली, धनधान्य घेऊन आली असं म्हणत त्यांचं स्वागत केलं. आणि ते वाट्या ठेवलेत तर ते पायाने अशा आजूबाजूला सरकून त्यांचा आवाज करून त्यांना घरात घेऊन यायचं आणि आपल्या घरातला देवर आहे तिथं त्यांना बसवायचं आणि तिथे परत हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप दाखवायचं, त्यांना नमस्कार करायचा. आणि मी असंच मकर सजवून आणि बॉडीला साडी वगैरे ड्रॅपिंग करून ज्वेलरी वगैरे घालून ठेवली होती. आणि देवाऱ्यापाशी 5-10 मिनटं ठेवायची मुखवटे. मग त्याच्यानंतर त्यांची स्थापना करायची आणि स्थापना झाल्यानंतर त्यांना चहा, नाश्ता, परत आंबाड्याची भाजी, ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य द्यायचा. आणि सगळं त्यांना हे केल्यानंतर मग राशी वगैरे मांडल्या मी. आणि आता कळस स्थापन करत आहे. तर कळस स्थापन करताना कलशामध्ये पाणी, नाणं आणि सुपारी, हळदी कुंकू, दुवा, फूल व्हायचं आणि कलशाला स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं. आणि पानं असतात तर त्या पानांना हळदी कुंकू लावून ते ठेवून नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलश तयार करून घ्यायचा. आणि तांदळाची रास ठेवलेली त्यामध्ये ते कळस स्थापन करायचे. त्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांचं जेवणासाठी मग मी कुरडई, पापड, आळूच्या पानाची वडी, भजे, वरण, भात, कढी, आमटी आणि पुरणपोळी आणि मिक्स भाजी. बरेच जण ते 16 भाज्या वेगवेगळ्या पद्धतीत करतात, पण माझ्याकडे काही जास्त आम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी असल्यामुळं थोडंफारच करतो आणि मिक्स भाजी मी एकत्र करून घेत असते.
आणि माझे मिस्टर केळीचं पान घेऊन त्याला ताटाच्या मापात कट करत आहे. त्यामध्ये मला गौराईला नैवेद्य द्यायचं आहे. तर असं मला माझे मिस्टर मदत करत असतात. त्यांचाही मला खूप सपोर्ट आहे आणि त्यांनाही खूप आवडतं असं. तर अशा पद्धतीने मी ताट तयार केलं, दिवे वगैरे केले, गणपतीला मोदक आणि घरातल्या देवांना नैवेद्य असं पूर्ण ताट करून घेतलं. त्यानंतर हळदी कुंकू ताटामध्ये एकत्र मिक्स करून त्यांचे पावलं वगैरे काढून घेतले आणि रांगोळी आणि ते माझ्या मुलींनी काढलेलं आहे. जेवणाच्या अगोदर असे छापे करून घ्यायचे. ताट वगैरे मांडले गौराईंपुढे, दिवे वगैरे पेटवून घेतले. संबळ वाजवणाऱ्यांना बोलवलं होतं आणि जेवणाच्या दिवशी आम्ही बोलवतच असतो, कारण आम्हाला ते ढोल वगैरे वाजवल्याशिवाय त्या आरती पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. तर असं आम्ही खूप छान मस्त इतकं प्रसन्न वाटत होतं ना. माझा मुलगा मुलगी आम्ही दोघं, सासूबाई, जाऊ, पुतणी, आम्ही असे सगळे मिळून आरती केली. त्यानंतर मग त्यांना घास दाखवून मग बाहेर थांबलो थोडंसं 1-5-10 मिनटं. मग त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम. संध्याकाळच्या वेळेला मग मी असे दिवे प्रज्वलित केले तुळशीजवळ, दारात, म्हणून असं थोडंफार डेकोरेशन तिथेही दिवे लावत असते. असे पिलवंड आणि माझे गौराई किती सुंदर दिसत आहे, असं जसं आपलीच नजर लागणार त्यांना, इतके सुंदर दिसू लागले ते. आणि हा आहे हळदी कुंकवाचा 3रा दिवस. गाठी पण पाडायची होती त्या दिवशी. आणि सकाळी मग मी गाठी पाडायचं असतंय म्हणून मी काही खात नाही गाठी पाडल्याशिवाय. मग सगळ्या बायकांना बोलवलं, गाठी पाडल्या, सकाळची आरती झाली. मग नंतर दुपारनंतर मग रांगोळी वगैरे काढली, हळदी कुंकाचं प्रसादाचं ताट तयार केलं. मग बायका सुरू झाल्या हळदी कुंकाला. मग तिथून पुढे मग काय त्यांच्या तोंडातून माझं कौतुक, किती सुंदर बसवलं, किती छान डेकोरेशन केलं, किती सुंदर साडी ड्रॅपिंग केली, पिलवंडांना किती छान झुल्यात बसवलं, असं त्यांचं कौतुक. तर अशी मी काय जास्त असं खाली काय मांडतले बरेच जण मांडतात, पण ते एकमेकांमध्ये मिक्स होत असल्यामुळे मी असं छोट्या छोट्या वाट्यांमध्येच ठेवत असते ते राशी आणि फराळीचं. अशा पद्धतीत आमचा कार्यक्रम झाला. शेजारच्या बायका आल्या, हळदी कुंकू वगैरे घेतलं